नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, फक्त एवढं एकच आयताकृती कापडाचा वापर. याच्यापेक्षा आपल्याला म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही कपडा आपल्याला लागणार नाही. फक्त एवढं एकच आयताकृती पीसचा आपण आजच्या आयडियासाठी वापर करणार आहोत. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो, आणि अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी इथे अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे. वरतून ना गोणी कट करून ठेवलेली आहे. आता हिची लांबी घेतलेली आहे मी इथे 29 इंच, ठीक आहे, आणि रुंदी घेतलेली आहे 14 इंच. तर 14 बाय 29 इंचाचा इथे एकच आपल्याला सिंगल आयताकृती पीस लागणार आहे. आणि यावरतून पण आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे. तर क्विल्टिंग करण्याच्या अगोदर मी इथे कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेते, म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी. तुम्ही जास्त ठिकाणी टाचण्या लावा, म्हणजे कपडा मागे पुढे होणार नाही. तर माझा बघा आता अस्तरच्या साईडने थोडासा जो कपडा होता ना तो गोळा झाला होता, ते पण मी तुम्हाला दाखवते. कारण की तुमच्या पण मला कमेंट येतात की माझा क्विल्टिंग करताना खालचा जो अस्तरचा कपडा असतो तो गोळा होतो किंवा चुन्या पडतात. तर माझाही पडतो, पण कधी जेव्हा आपण खालच्या साईडने लक्ष देत नाही त्यावेळेस होतं ते. आणि टाचण्या पण आपण सगळीकडे लावायला पाहिजे. आपण कसं फक्त 4 कॉर्नरला लावतो, तर तसं न करता मध्ये मध्ये पण 2-3 ठिकाणी टाचण्या लावायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे खालचा जो अस्तरचा कपडा आहे ना तो गोळा होत नाही, किंवा मग म्हणजे असं सरकत नाही आणि कडेला कमी पडत नाही. आता माझं पण तेच झालं आहे, तरी तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्ही पण पुढच्या वेळेस जेव्हा कधी क्विल्टिंग करताना त्यावेळेस सगळीकडून सारख्या अंतरावरती टाचण्या लावून घ्या, म्हणजे कपड्याला चुनी वगैरे पडणार नाही आणि अस्तरचा कपडा कमी पडणार नाही. तर बघा इकडे मला कपडा कमी पडला होता बघा, तुम्हाला बाहेरच्या साईडने दाखवलं म्हणजे अस्तरच्या साईडने. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतला राईस बॅगपेक्षा, आणि चारही बाजूनी टीप मारून घेतलेली आहे, ठीक आहे, या पद्धतीने. आता क्विल्टिंग करून याचं परत फायनल मेजरमेंट सांगते तुम्हाला. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे. तर 14 इंच रुंदी आहे, जेवढी घेतली होती तेवढीच आहे, आणि लांबी पण 29 इंच आहे, म्हणजे जेवढी घेतली होती तेवढीच आहे. आता कोणत्याही एका साईडने मी जसंच आहे तसंच ठेवलेलं आहे बघा. अस्तरचा पार्ट माझा थोडासा गोळा झाल्यासारखा. तर इकडनं आपल्याला आहे ना 8 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. तर बरोबर मी इथे 8 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे, आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि एवढा पार्ट आहे तो आपल्याला कट करून साईडला ठेवायचा आहे. ह्याचा वापर आपण परत करणार आहोत, पण आत्ता सध्या आपण हा कट करून साईडला ठेवून देऊ, ठीक आहे. आणि आता उरलेला जेवढा कपडा आहे ना त्याच्या परत आपल्याला इकडनं 4.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे बघा. इंच टेपने पण जवळून दाखवलं मी तुम्हाला. आता त्यानंतर इथे पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ. इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर झिपची लांबी सांगते मी तुम्हाला बघा, 21 इंच साधारणतः आपल्याला इथे झिप लागणार आहे. तर हा पार्ट अगोदर मी कट करून घेतला, आणि त्यानंतर आपल्याला इथे झिप पण घ्यायची. तर 21पेक्षा मी थोडीशी वाढव घेत आहे, कारण की दोन्ही कडेला 2 रनर वावायचे आहेत, त्यासाठी थोडीशी वाढव घेतलेली आहे 1 इंच. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर परत तिच्यावरती दाबटीप पण देऊन घेऊया. आता दुसऱ्या साईडने पण झिपच्या हा जो 4.5 इंच कट केलेला पार्ट होता तो स्टिच करून घेऊ, आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ, ठीक आहे. तर झिप स्टिच करून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन्ही साईडने एक एक रनर वाहून घ्यायचं आहे. झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी, तर रनर पण 5 नंबरचंच घेतलं. एक या साईडने एक त्या साईडने वाहून घेतलं, ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर मी इथे एक हँडल लावणार आहे दोन्ही झिपच्या कडेला. तुम्हाला लावायचं असेल तर लावा, किंवा नाही लावलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. विदाऊट मेजरमेंटचा कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे, म्हणजे याची काही लांबी रुंदी काहीच मोजून घेतलेली नाही. आणि याचा आपल्याला आहे ना अशा पद्धतीने बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तरी या बेल्टची लांबी तुम्ही साधारणतः 3 ते 4 इंच घ्या, आणि डबल टिप देऊन घेतलेली आहे याच्यावरती. आता दोन्ही झिपच्या कडेला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा, आणि झिपवरतीच हा ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्याला झिप जेव्हा रनर ओढतो ना त्यावेळेस ते पकडायला म्हणजे बरं पडतं, त्यासाठी हे लावून घेतलं आहे. तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावलं तरी चालेल. आता हे 8 इंच अगोदर आपण कट केलेला पार्ट होता ना तो आपल्याला परत जोडून घ्यायचा आहे, म्हणजे झिप लावण्यापुरताच आपण तो कट केला. झिप लावून झाली, परत आता आपण हा जोडून घेत आहोत, जसा होता तसा ॲज इट इज. आणि याच्यावरती दाबटीप पण देऊन घेतली, ठीक आहे. आता इकडनं जोडला ना तसंच आपल्याला ह्या साईडने पण हाच पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून इकडच्या साईडने पण जोडून घ्यायचा आहे.
आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. आणि दाबटीप द्यायला काही अवघड वाटत नाही आहे, सोपं जातं. ठीक आहे. तर या पद्धतीने इकडनं मी दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर हा जो 8 इंचाचा पार्ट आहे ना, याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर बरोबर अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा आणि कट देऊन घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही हवं तर मार्क करून घेतलं तरी पण चालेल. आणि जो लांब आता झीप लावलेला जो पार्ट होता ना, त्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण. तर दोन्ही पार्टचा आपण सेंटर काढून घेतला. आता बरोबर सेंटरला सेंटर मॅच करायचा आणि या पद्धतीने आपल्याला या दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. थोडंफार तुमचं इथे मागे पुढे कपडा झाला असेल तर तो तुम्ही स्टिचिंग करून झाल्यावरती कट पण करून घेऊ शकता. ठीक आहे. इकडच्या साईडने पण स्टिच करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला इथे चारही कॉर्नर आहेत ते 2 बाय 2 इंचाचे कट करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती मापं दिलेले आहेत आणि व्हॉइसवर देऊन पण सांगत आहे. तर चारही कॉर्नर आपण इथे 2 बाय 2 इंचाचे मार्क करून घेतले. जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे. आणि बघा फक्त एकाच आयताकृती कापडापासून किती सुंदर आणि झटपट असं आपलं हे टिफिन बॉक्स म्हणा किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता अशा पद्धतीचं पाऊच बनवत आहोत आपण. आणि त्यानंतर या दोन्ही कडेला पायपिंगसाठी मी इथे साधारणतः 2 इंच रुंदीची पट्टी घेतली मेन फॅब्रिकचीच आणि अशा पद्धतीने ती स्टिच करून घेतलेली आहे. इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेते. ठीक आहे. डबल टिप देऊन घेतली त्यावरती. आणि त्यानंतर हे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला या पद्धतीने स्टिच करायचे आहे. पण त्या अगोदर आपल्याला ते वरती हँडल लावायचे आहेत. तर हँडलची लांबी मी इथे 12.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी तुम्ही 4 ते 5 इंच घेऊ शकता. त्यामध्ये परत आपल्याला राईस बॅगचा कपडा ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने हे जे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे हँडल कुठून लावायचं ते सांगते. तर झिपच्या साईडने जिकडनं 4 ते 4.5 इंच राहिलेलं असेल ना तुमचं, त्याच साईडने आपल्याला हे जे हँडल आहे म्हणजे त्या 2 कॉर्नरवरतीच स्टिच करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हे जे हँडल आहे ते सेंटरला पकडून घेऊ आणि त्या अगोदर एक टाचणी लावून घेऊ म्हणजे स्टिच करताना आपल्याला सोपं जाईल. तर बघा जसं इकडनं टाचणी लावून घेतली तसंच सेम त्याच पद्धतीने ह्या साईडने पण मी हँडल बाहेर काढून घेतलं इकडनं आणि टाचणी लावून घेतली. आता आपल्याला हे कॉर्नर आहेत ते स्टिच करून घ्यायचे. तर मी तुम्हाला इथे एक कॉर्नर स्टिच करून दाखवला. राहिलेले 3ही कॉर्नर आहेत ते मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमच्या साईडचे 2 कॉर्नर आहेत ना ते पण मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला व्हिडिओ आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत. आणि तुम्हाला असेच शिवणकामाची आवड असेल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या ताईंनी सबस्क्राईब करून ठेवलं आहे त्यांचे तर मी खूप मनापासून आभार मानते की तुमच्या सपोर्टमुळे आपला चॅनल इथपर्यंत आहे. तर थँक्यू सो मच सगळ्या ताईंना. तर चला मैत्रिणींनो मी तुम्हाला याच्यामध्ये टिफिन पण ठेवून दाखवते. त्याचबरोबर तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या सोयीनुसार वापर करू शकता. पण मी टिफिन बसतो की नाही ते तुम्हाला आयडिया यावी म्हणून ही मोठ्या साईजचा आहे बघा आणि त्याचबरोबर त्यातलाच एक छोट्या साईजचा आहे. तरी 2 टिफिन ठेवलेले आहेत आणि वरती पण आपली अजून जागा शिल्लक आहे. तर या पद्धतीने आपण याच्यावरती अजून 2 टिफिन ठेवून घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती सामान बसेल तुमचं याच्यामध्ये. त्यासाठी मी तुम्हाला हे टिफिन बॉक्स ठेवून दाखवलेले आहेत. आणि अशी झिप क्लोज केल्याच्या नंतर बघा या पद्धतीने आपला हा फायनल लुक आलेला आहे. तर बघा साधारणतः 9 इंच याची लांबी आहे, उंची आहे 8.5 इंच, 8.5 बाय 9 इंच आहे. अशा पद्धतीचा आपला हा टिफिन बॉक्स रेडी झाला आहे. आणि ही जी रुंदी आहे ही आहे आपली 6, 9 आणि 8.5 इंच, 8 इंच सॉरी 6, 9, 8 इंचाचा अशा पद्धतीचा आपला टिफिन बॉक्स बनवून रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर जाता जाता प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.